मॅच आणि बॉल फोडत आहे फुटलेला आहे साईच्या हात हो नवीन बॉल आहे काही हे नाही बघ नवीन आहे साई साईन करून देऊ का नीटचा पेपर सगळं ओके चल पहिले गेला तर आउट नाही ना 3 ओव्हर 3 ओव्हरच्या पहिले तसं दोन ओके ओके चला थँक्यू पहिली ओव्हर कोणा साईला हा चला आता आले आमचे बॅट्समन पाठवलं चला सॉरी आम्ही एवढं मॅनेजमेंट चांगलं नाही की आता पाणी आणून देऊ तुम्हाला बॉलरचं नाव का बॉलरचं नाव आहे साई जेवढं जसं पण 1 रन काढला 1 रन मी विकेट पडल्यावर इथंच बाजूला इथे तिथे नाही मागे तिथं आणि यांची फालतू फिल्डिंग वर करतास आणि पहिला चेंडू घेऊन येत आहे साई उत्तम प्रकारे बॉल कॉल ओव्हरचा दुसरा बॉल हो प्लेन मिस साईचा तिसरा बॉल नाही हो चालेल बघा बॉल आहे ए तुझ्या तसा आहे 5वा चेंडू उत्तम प्रकार बॅट चार ना हो चला साई चल डन एकच अमोल बस फिल्डिंग शॉट ह्याच्याकडून मार खायचा आता सॉरी ह्यानं मारत आहे का आज विठ्ठल फक्त 10चा स्ट्राईक रेटने खेळला तुम्ही लाज प्लॅनिंग आहे का बर चला एक चौकार चांगला चौकार मारलेला आहे मागे त्यांचा फक्त एक फिल्डर आहे नाही तसं नाही सॉरी मला सांगावं लागेल त्यांच्या मायला धंदेच काय त्यांच्या घरच्यांनी शिकवलं जायचं बाहेर हे करायचं लास्ट बॉल घरचे मी त्यांच्या शेवटचा चेंडू यांच्या घरी कोणाला असं करत असतील रेकॉर्ड होईल बघ हे सोमेश तर छक्कच आहे नको रेकॉर्ड होईल रेकॉर्ड होईल छक्का आहे सोमेश बघून शिवाय दिला ती असेल छक्का बघून शिवाय देते बघ काय दिलं तर चला ओके 2 ओव्हर समाप्त पॉवर प्ले संपल्यानंतर आपण चल बरं काय म्हणणं आहे तुझं माझ्या टीम साठी कधी आला नाही तू आणि आता आज मॅच पण नाही तरी प्रेझेंट आहे त्याला बाहेरून लॉक लाईन लावली ओके आज फायनल आहे ना मग सुमितला जिंकताना बघायचंय जरा जिंकेल का कारण खराब स्कोर 7 रन फक्त 2 ओव्हर मध्ये हो जिंकेल काय विषय नाही जर ह्या 2 रन मध्ये जर 0 रन जरी असते तरी सुमित जिंकणार ओके गणेश तुझं काय म्हणणं आहे कोणती टीम जिंकल नाही एक मत ॲव्हेंजर्स का म्हणजे ॲव्हेंजर्स मारली वॉरियर्स का पॉवर हिटर्स सांग लवकर सांग सुमितची टीम जिंकेल ओके कोणती टीम
पॉवर हिटर्स शक्यता आहे चांगली दोघांची. उखरलेची आहे. तुम्हाला 2 मॅन ऑफ द मॅच आहे, घ्यायला विसरू नका. कॉन्फिडन्स खूप आहे कारण तो सगळे मॅच जिंकलाय. त्यामुळे काही सांगता येणार नाही. आम्ही आमचं बेस्ट देणार. सुमेश तुम्ही आमचा कॅमेरा काढून घेतात आम्ही बोलताय. कारण नाही म्हणजे सॉरी, आता नवीन मॅच अनिकेत आले. वाईड आहे, वाईडची रस्ता वाईड रे. हा मग तिथं टोपी आहे, घे घे ना मग गुल्ल्या, तुला म्हणलं का नाही? त्याची पण टोपी आहे. कोणाची टोपी आहे रे? माझी. ए यार बस रे बाबा, गांधी उल्लीची आहे. अच्छा, खाली बसला सोय. नाही व्हिडिओ साठी हो. तर हार्दिक पांड्या काय आला बघ. फायनल घेणे लुक बदलला. हार्दिक पांड्यासारखं दाढी बिडी केली. आता टीमच नाही माझी फायनल मध्ये, माझा काय संबंध? केस पांढरे करणार. नाही केस तर ब्लॅक फक्त हार्दिक पांड्यानी बॉलिंग, कुणाल पांड्यानी बॉलिंग. ए अंपायर किती रन? आईची पुच्छ. मॅन ऑफ द टुर्नामेंट दादा सर आले. कोण झाले? नाही मला मी शेवट बंड दे. नाही मी आपलं निवांत इकडे आता थँक्यू फॉर सीट. आता प्रत्येक बॉल 6 अंपायरिंगला तरी आम्हाला कुठं सर एवढी मोठी गांड तुझी कुठं बसली? हे बाबा कसं काही बोलायत पागल. सरवर चाणी घेते. पागलीस का रे? हो रे. काही सुद्धा बोलतोस बाबा. विठ्ठल लागलं का बुच्चन? वरद आम्हाला तुझी कालची कॉमेंट्री आवडली, मग तुला बोलत राहावं असं आमची इच्छा आहे. काही ना काही बोलत राहू. शॉट आहे यार, शॉट आहे. नाही वरदची आवडली. वरद तुला काही ना काय बोलायचं. उचलला गेले डॉक्टर सर हे आवड हे असले दगा प्लेयर एकदम शुद्ध बोलणार आहे. आता तो बॉल टाकतोय आणि आता 6 जायचंच फक्त वाट आहे आणि शट उठता. चबनप्रास खावा पोटाला बॉल लागले. चबनप्रास करा 7:30 वाजले. खाऊन करेन. विठ्ठलराव टोपी घ्या. विठ्ठल मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणत्या लायकीनं देऊ तुम्हाला? तुम्ही तर फायनल मध्ये खेळतच नाही. हो पर्सनल झालं, लईच पर्सनल झालं. कुठं हाव हे चुकीचं होतं. कुठं हाव हे बाप्पा तुम्ही कुठं? अहो मॅच चालू झाली, 2 विकेट पडल्या. इथं बॅट्समॅन नाही तुमच्यासारखा. लवकर आहे. कुठं हाव? डुंगनाला टोचलं इंजेक्शन. जाऊ द्या. थोडा होत असते. अरे बॅटिंग 1 रन काढलाय तिने, 1 बी नाही चौक. किती रन झालेले आहेत? धावसंख्या किती झाली? 10 झाले. किती चौथी आहे का? तिसरी पहिली उकरल्यानं टाकलं. हा नाही पहिली साई ना, तिसरी आता. बिचारा 6 वाजता आले अंपायरिंग करायला. कोण रे? प्रतिक्रिया मायला दिनावी झाली. काल मम्मी करून म्हणतो किती प्रयत्न केला भाऊ, शेवटपर्यंत ना झुंजला बरं का. त्याच्या आखरी श्वासापर्यंत ना फक्त म्हणत होता वरदला अंपायरिंग देऊ नका. पण कोण ऐकलंच नाही. बरं महिला पर कोणी ऐकलं? शॉट खूप आता पंडित तुझी माय मारलेला आहे, परंतु घाण त्यामध्ये चौक आहे का? यार साई ना आला मध्ये काय मायला अंपायर. बॉल थांबवता मागून साई आली आणि बॉल तो काय का नाही राजात? नाही रे. नाही ना बुल्ल्या सुद्धा खाली कशाला गेला असता. कसले प्रश्न विचार. राजा आणि उत्तम प्रकारे शॉट मारलेला. कट शॉट प्लेयर भारी एकदम. आज फायनलचा सामना वॉरियर्स विरुद्ध पॉवर हिटर्स मास्टर रेणापूरच्या तिकडे आहे. संपला विषय. टीम फिनिश झाली. घरचं आहे का नाही? येत नाही लोक. आता उकरले चेंडू घेऊन आलाय. तुम्ही काल सक्सेस स्टोरी ऐकली का नाही उकरलीची? जी वरच्या तोंडातून आहे. सुमित रायडर्स थोडा वरून बॅट फिरवा, खालूनच घुमवायला. तुम्ही खालून घुमवले. इंटेंटच नाही हो, ह्यांना जिंकायची लायकीच वाटणार आली. इंटेंटच नाही. बंड जाओ. मला माहित होतं तुम्ही काल फायनल मध्ये गेला. मी हिटरला म्हणलं होतं त्याचा तुम्ही उद्या नीट. अरे वाईड बॉल वाईड जर नाही तर मग धरला जाईल. मग धरला धरला जाईल. ए तुला आम्हाला विचारलं का डिसिजन?
असे माननीय दर्शक म्हणून राज गाडीवर बसलाय. राज इकडे यावे. हो का 6 बघा आता तुम्ही फक्त विकेट बघा. याच ठिकाणी वॉरियर्सला कॅप्टन आलेला आहे 10 वाला. पटकन कॅप्टन बद्दल सोम्याला कशाला कॉमनला अरे मी अरे उडूच्या कशाला प्रत्येक बॉल मारायला तुला लिहायचं मास्तर कुठं आहे भैया? मास्तर गावाकडे आहे. मास्तर येत नाही आता. मास्तर येत नाही आता. मास्तर घोडा लावलेला आहे टीमला. आम्ही मॅच तर थांबू शकत नाही. सॉरी मॅच तर थांबवण्यात येणार नाही. हा तुम्ही कालच जे सांगितलेली होती. करायचं. आणि सोमेशला पाठवलं गॅम्बल केलं आहे का नाही. ए कॅप्टन तुम्ही आमच्या फ्रेम मध्ये येऊ नका. बाजूला येऊन बसा. विकेटचा बचाव कर. इकडे कॉमेंट्री. सुमित पवार बाजूला येण्याची कृपा करावी माझ्या. कॅमेरा डगआउट इकडे. हा म्हणजे इथं आहे आपण बसलो. दोघं जण बसलो आणि कॉमेंट्री जागा आहे. सरकार खाली करायचं. सुमित पवार आमच्या बाजूला बसा की प्लीज. थांबा बाई प्रेशर आहे. असं बापरे. हॅलो कुठवर आलो खरं खरं. अरे सरळच खेळाले. अहो सर इथं विकेट पडलेले तर तुम्ही कुठं आहो की बघा. मॅच थांबवलं नाही बघा तुमच्या. मेस थांबतच नाही. ऐकतच नाही. ते कसं थांबत. दादा या आपण ईदगाला जाऊया. अनिकेत नवीन त्याचं पुढचं आता हे करताना. या सर आपण एमडी कडे जाऊ. मी एक प्लॅनिंग तू जाऊन त्याची इंजर्ड झालं म्हणून बस 5 मिनिट खाली. मी थांबवतो मॅच. ए थांबा रे. सरचा रिप्लेसमेंट मी खेळतो घेरा पंड्याचं. बॉलिंग साठी बॅटिंग तर नाही. बॅटिंग बी दिलं तर चांगली परवडतंय. पाचवी मारणारा कुत्र्याने जीबीएन तिकीट. बाबू 4 ओव्हर संपल्या 14 रन आहेत मूर्खांनो. पांडुरंग बॅ बिग मूव. खूप असा गुंगळी बॉल टाकलेला. घुमून बॉल टाकले. पळायचा प्रयत्न परंतु राजसाहेब काय म्हणत नाही पळायचं. रन धाव संख्या 14 वरच ऑल आउट व्हायचे असं दिसायला. ह्यांना थ्रो मारू नका उगाच बिनकाम. वरद ह्यांना रन किती पाहिजे ह्यांना तर टार्गेट हे करायचं असलं तर. वरद आम्ही आपल्याशी बोलत आहोत. वरद माईकवर आहोत का तुम्ही. खंडूभायाकडे कॅमेरा. खंडूभाया पायाला लागले तरी दवाखाना करू राहत तरी दुखापतीमुळे तरी बी खेळत आहेत आपल्या संघासाठी. राज आपल्या टीमला सांभाळत. पंडितच्या हातात बॉल मध्ये पंडितून उडी मारून सरळ पांडुरंग भायाच्या अंड्यावर. हे बाय 7:30 वाजले बघा आता करेक्ट. शॉट आहे हा तर. स्पिनला खूप चांगलं खेळत असतात. अमोल आवऱ्यामध्ये बॉल ला उचललाय. डेली प्लेअर खेळलेले सोबत पांडुरंग भैयाच्या. आणि पांडुरंग भैयाला आडवे हात मारत असताना सिंगल साठी मोठा हात जाऊन मध्ये म्हणजे झालं. उजवा हात गेल्या सड्या. असं वाटत नाही का सुमेशच्या पोझिशनला बंडे जायला फायदा होता. ह्याने गॅम्बल केलीत मोठं. ती कसं झालं माहिती का. पॉवर हिटरच्या कर्णधार नाव टाकले तसलं म्हणूनच बॅटिंग तसली करायला जाऊ. म्हणजे काहीच हे नाही टीमला. अबे तसले जागेवरून कसले भारी शॉट बसत असते. तसले बॉल लढा मी कुठल्या कुठं घालत असतो. मला तसले बॉल टाकत नाही. बॉल टाकायचं पूर्ण प्लॅनिंग बनवत होता. माझ्यासाठी लय प्लॅनिंग बॉल. पवार मायला नाही म्हणून तर विकेट देते. प्लॅनिंग प्लॅनिंगची गरजच नाही. गेल्या कुठे बी त्यानंच आउट होते माझं. आम्हाला लय प्लॅनिंग करत. आम्ही एकदा सेट पडतील. पुढे जाऊन मारण्याचा सोडला. बाबा सिक्स आहे का. अरे हे कुठून चढलं. अरे कोण आहे. चांगला षटकार मारलेला आहे सोमेशनं. अपेक्षा काय म्हणणं आहे तुमचं. कुणी मारलाय षटकार मारायची. परंतु अपेक्षेच्या बाहेर जाऊन टीम साठी संघासाठी षटकार मोठा षटकार मारलेला आहे. आम्ही परत एकदा हात वर करून 6 म्हणला. साईनं म्हणला 6 डिक्लेअर केला. फक्त हात वर करून शिरली. अरे बरं साईडला ह्यांच्या मायाला ह्याला बोलायच लावा. ह्यांना इथून कॅमेरा अँगल भारी रे. तुमच्या मायाला बोला रे. बोला तुमच्या मायाला. नाही आता आम्हाला असं वाटतं की मॅच हातात आहे आमचा. कारण सोमेशला छक्का मारला. म्हणजे मॅच आता जग जिंकलं. कडक मारला बा सोम्याला. बस खाली. जग जिंकलोय पण मॅच जिंकतोय का नाही ते माहिती. आता ते बरोबर आहे. मायला 6 रन काढले फिल्डिंग मध्ये 8 रन नाही. खरंच आहे आज ह्याने. इंग्लंड बॉलिंगला आणि पहिला धाव उत्तम प्रकारे
नो रन साठी उत्तम प्रकार. नो रन नाही तसं नाही. अंपायरला किती रुपये देऊन बोललेले आहे अंपायर नवीन दिसत आहे. नवीन आहे तर तुम्हाला काय आले का प्रतीकला हाकलून दिले अंपायरच्या पोझिशन प्रत्येक पाडते अंपायर काय चाटत आहे मला काय प्रत्येक त्याला अंपायरिंग करायचे दिन आले. वरद चाटून मला अंपायर नीट राजा इज्जतीत. नो बॉल नो बॉल फ्री हिट. फ्री हिट पण आहे आता. हे प्रतीकचा पंखा हलवलेला आहे. जायला पाहिजे होतं ना नो बॉलला. फ्री हिट. नो बॉलला होता नाही. प्रतीकनं पंखा हलवलेला आहे. आता बॅट घुमाव लागणार का नका लागणार बुलेट जाऊ दे. पंखा फिरलेला आहे तू काय बी कर. प्रतीक रावनं पंखा फिरवलेला आहे. ओय सोम सबस्टिट्यूट इथं बसलेला आहे. सर 10 मिनिटाच्या आत नाही आले तर मी उभारणार भेट. घ्या कधी एकच पुढे जाऊन. मी चुंगळे ओ बाबा चौकाय 4 बाउंड्री तर ए तिथंच थांब. साई तिथंच थांब. अरे इथं मिस फील्ड आणि अजून एक मिस फील्ड नाही. सॉरी नव्हता मास्तर आले तरी बी काय होणार. मास्तर काय होणार नाही वाटलं आता कारण काय कामच नाही मास्तर. तिथे दिसलं का जा म्हणा जातं तिकडून. तुम्ही हो उत्तम प्रकारे शॉट मायला 2 प्लेयर एक अवचड एक आणि अंदाजी फेकलेला सोमेश आणि अमोल नाव डायरेक्टर पाहिजे आणि कॅप्टन नाराज. प्लेयर घेऊन खेळायची संधी नाही पण तुम्ही काय खेळताय. सबस्टिट्यूट श्रीजित भैया आता बी लक्षात ठेव. आता बी रन बॅटिंगला अमोलला काहीच भेटणार नाही. अमोल फक्त फिल्डिंग करून घरी जाणार आहे. वेर इज अ पांचार इज स्लीपिंग. ही इज कमिंग ऑन द काय सेकंड लास्ट ओव्हर ऑन द सेकंड इनिंग. येस आय एम राईट. आणि बाहेर बॉल पडलेला आहे. अजून एक रन. अमोलची मिस फील्ड नाही. अमोल चांगला प्लेअर बनलेला आहे. म्हणून 2 शॉट काल जास्त दिलतो तुला. बरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याने एवढे का मारलाय. रात्री 2 वाजता पाऊस आलेला होता. पिच जरा बॅटिंग साठी चांगलं दिसत नाही पण फुलटाच बॉलला खूप 2 रन काढायचा प्रयत्न करतात. वाईड यहाँ पर विनीतला 1 साइड मारलेली आहे. बघते ते पण कोण आहे ती काउंटी. 2 रिटायर हट कशाला करायचं उगाच. डॉट खाली ही वर बघू. सोमेश बल्ला बॅट काय समजणार काय घेतले हातात काहीच वाटलं. नंबर 1 बॅटिंग आणि अजून इथंच उडवलेला आहे परंतु पण कोणच नाही. नो मॅन्स लँड. आणि हर्ष बंडेची एंट्री झालेली आहे इथं. गाण साफ करून हसबंड एंट्री करा नाहीतर मागू कॅमेऱ्यामध्ये बहुचा गाण ए कॅप्टन तुमचा एक कृष्णा सर कधी नाही आम्हाला सांगा आमच्या दर्शकांना. ऑन द वे आर मॅच संपली हो. आणि त्याला सांगितलं नव्हतं का रे लवकर आहे म्हणून match. ए गंधर्व एकदम भारी खेळला सोम्या. ए, तुम्ही त्याला सांगितलं नव्हतं मॅच अंपायर रन. त्यानं का केली माहिती का तुला माहिती नाही काय समजा. स्पिन टाकणार 32 वर 3 सोमेशचा शानदार षटकार आणि थोड्या रन 32 वर 3 गेले. वी लव्ह यू. चांगले धावसंख्या झाले. फिनिशिंग कशी देतात 50 पर्यंत जर नेला तर मॅच तुमचीच आहे बघा. ओके थँक्यू. आणि तुम्हाला काय वाटलं म्हणजे कोणती टीम आज जास्त फेवरेट आहेत. फेवरेट टीम म्हणजे हे बघ, six. पॉवर हिटरचं जास्त देईल. बाकी वॉरियर्सने सगळ्याला वॉरियर्स वर डोळा असेल परंतु तू बघायला नाही. ती म्हणतात ना फेवरेटला हरवणं हे काम आहे पण आज बघू काय करतात. म्हणजे ह्यांचे हाल इंडिया सारखे होते 2023 च्या. न्यू बॉलर नाही न्यू सेकंड ओव्हर घेऊन येताना पांडुरंग भैया पिढी त्या वाय अकॅडमीच्या वर जायला पाहिजे. वाय अकॅडमीच्या वर गेल्याचे वर सोलार आहे. राजला प्रेशर. राजला काय प्रेशर दिली नाही. खूप चांगली सोमेश आणि राजनं पार्टनरशिप केली. पांडुरंग भैयाला खूप मारली. रोज खेळणारे प्लेअर कसा टाकतात पांडुरंग भैया. पांडुरंग भाईला ठेका. आणि वाईड नाही तर 6 वाईड नाही तर 6. अंपायरनं वाईड दिलेला आहे. वाईडच म्हणलं ना मग मी. आम्ही कशाला बॉल म्हणा येडायस का. उत्तम प्रकारे
समोर मारलेला आहे, आकडा मारायचा होता परंतु बॅटीच्या थालाला लागून समोर गेलेला. समजा इथं तर अनिकेत ला हे बॉल भेटला असतं त्यांनी कुठं आणला असतं हे बॉल कुठं मारायचा होता बॉल डायरेक्ट ती आते ते. वॉटर तर ती टँकर दिसायची. म्हणजे पुल शॉट होता या बॉलला फुल शॉट नाही, डायरेक्ट तिकडे मिड विकेटच्या दिशेने बॉल जात होता. तर 6 धावेसाठी आम्हाला असली काय बॉल त्यांचं आलेच नाही तर पूर्ण प्लॅनिंग करून आम्हाला हो, पूर्ण plan plan miss. करून फसवलेला आहे. हीच आमची भैया एकदम गबीनं ह्याचं फिरवायला लागला तर आम्ही बाहेर गेला तरी आम्हाला चालेल. नाही बरोबर आहे बघून कारण मार पूर्ण हर्षा. प्लॅनिंग नुसारच तुम्हाला आउट करणं नीट शक्य आहे इज्जतीत बघून अबे आणि नुसता बरोबर नुसता बरोबर बॅटरीलाच बॉल लागत नाही. हर्ष बंडेला स्ट्रॉंग फिनिशची गरज आहे टीमला काय करून गरज द्यायची नाही, एवढी ओव्हर चांगली काढून घ्या, सिंगल डबल काढून घ्या. तेच, पुढच्या नसं ओव्हरला सोमेश. बळी पट्टा ठेवा. चांगला बोरिंग तसं पडला लेड एकदम भारी दिसायला असं एकदम चिकना बघ इज्जतीत वाईड यहाँ पर वाईड नहीं दी है अंपायर जीवलेले परंतु बॅटरीलाच बॉल बसत नाही. बसला की डायरेक्ट बिर्र काउंट टाकले नाही का पाटीलच बॉल जाणार नाही, मला असं का वाटत नाही. बळ 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 आणि मिसफील्ड आणि पांडुरंग भाई अंदाजी थ्रो आणि 2 रन घेऊ शकतात कारण त्याची काही चूकच नाही फुकट फाकट 2 टीम घेतलेले आहेत. आणि अजून एक रन नाही पंडित आलेत मागून डॉक्टर सर आता गाडीवर आता गाडीवर असं कॉल उचलत नसते सगळं अरे त्याला माहिती सगळं प्लेअर आहेत त्यांनी. मॅच तर थांबणार नाही काय करत नाही त्याची तुम्हाला नाही लावणार. लावा तुमच्या मोबाईल माझ्याकडे नंबर नाही, चला ओटा तुमचा प्लेअर आहे. अजून एक काय करत आहो मला काही समजत हे अजून एक रन नव्हता का आता ही रन नव्हता का पळू शकले असते त्याने हे रन पळू शकले असते परंतु लक्ष नाही कशाला मारून दे कसं डेड केला तुम्ही तर थ्रो केला ना ओव्हरथ्रो झाले ना ओव्हरथ्रो झाला ना स्टंपाला बॉल लागून समजा तिकडे गेला तरी रन झाला ना बॉल स्टंप दे ओव्हरथ्रो झाला की रे घेतलं नाही घेतलं किपिंगच्या टायमाला असा जर थोडं जर जोरात मारला वरून मारला फळ मारलं लास्ट ओव्हर बिंगरे स्विंग बादशाह काल पंजा काढले हॅट्रिक घेतले 6 मार कालच केले काल त्या दिवशी मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज घेणार आहोत. एक रन काढ रे इज्जतीत बाबा राजा तुला चॉकलेट माझ्याकडून संध्याकाळी एक रन काढ रे बॉल येऊ द्या राज. ही अखेरची ओव्हर आहे का आणि सर कृष्णा सर यांचा पत्ताच नाही अजून ग्राउंडवर टीमला अर्धवट हरली तर कृष्णा सर पूर्ण जिम्मेदार कृष्णा सर वाऱ्यावर सोडून मॅचला गेलेले आहेत कृष्णा सरला काहीच गरज नाही. कृष्णा सर कुठं पण जाऊन खेळू शकतात. आणि साईचा पेस आणि राजचा शानदार कव्हर ड्राईव्ह ड्राईव्ह खंडूबाईला बिझी ठेवण्यात येत आहे राजकडून. खंडूबाई पण प्रयत्न करतात राजला बिझी खंडूभाई एक पाय तोडून आलेले आहेत खेळायला म्हणजे त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं त्यांच्या पायाला गोटे आले 2 गोटे आले. वरदचा मित्र तिथे खेळलेला आहे म्हणून मित्रासाठी 2 शब्द कुठं घेत आहे वरद बंडेचा लय राग यायलाय मला बंडेचा राग आहे. बंडे टीमला बुडूलाय बंडेनं काल म्हणला विठ्ठलला माझा बूट घालून जा परंतु मी म्हणलं विठ्ठल तुमचा आहे आपल्या बंडे तुमच्या पायाला पड लागले पॅन्ट पण क्या सुटलेली आहे इथं 2 ला इथं पाहिलेली आहेत एकच रन घेतलेला आहे आणि फक्त एवढा चांगला शॉट मारून कॅच सोडलेली आहे मध्ये जज करता येईल ना अरे दगडावर. आउट नाही. थांबा बघू तिथं काय झालं इथंच थांबा मी आलो ए दगडावर छक्का आहे बघा मागे पडले तर ए, उकरले. बाबा, तुम्ही boundary मध्ये पडला. आहे का नाही ती आडवा पाडलेला ती ती नाही वीट आहे वीट पुढं आहे ती मला दाखव या वीट आहे ना सुम्या हा अशी गोल आहे बघा मग आउट होतं अरे वीट मी सांगतो तिथला वीट आणि ते हे दगड ते वीट तिची वीट दिसला अरे तिनं वीट तुला सांगतो बाउंड्री तिची वीट आहे तिची वीट दिसला पुढची ती ह्याच्या पुढची मी लावला होती स्वतः ती ही वीट नाही त्याच्या पुढची ती दिसलाय बघ वीटची पार पलीकडे दिसलाय ती वीट ती दिसलाय झूम कर अरे ती वीट रे ही वीट दिसलाय ही वीट ओके मागलची ना हा ती मागची तिथं होते का तिने हा ती आडवं तिथं होते का तिने हा मग 1 रन रे सॉरी मी आलो आता अरे नाही पुढे होते ती बाउंड्री ना निकेत पुढं
काय समजणार एक रन ओनली. एक रन ओनली. नाही अरे लाडाय का घरचा 2 तर पळा म्हण 1 रन. असा आहे बाउंड्री. सॉरी तुम्ही 2 रन घ्यायला पाहिजे होता. 1 रन ओनली. बघा बघा. तिकडे बघ. हे चला चला ड्रेसिंग मध्ये पटकन चला. आपल्या संघाला बॅनर लावण्याची परमिशन दिली होती म्हणून आपले टी-शर्ट पागल झाली इथे तर वरद आमचे. चला बंडेनं एवढा प्रयत्न केला. बंडेनं खूप मारला. साई समोर असला आज वेगळाच रूप बॅटिंग. वेगळाच रूप. आणि मास्टरचा अजून पत्ता नाही. मास्तर फोनच उचलत नाही. मास्टरला आल्या एवढ्या मोठ्या दगडाने हार घातला. आणि की समजा तुम्ही कॅप्टन असला असता तर मास्टर आल्यावर काय केलं असतं. तुमच्या टीमला त्यांची गरज होती. आणि येऊ नको म्हणलं असतं मी पहिल्यांदा एवढा वेळ. स्मिथ पवार लावा फोन म्हणा येऊ नका म्हणून. आणि साईचा वाईड आहे बोला मध्ये घुसलेला आणि अंपायरनं बॉल दिलेला आहे. वाव. रणनो काय आणि शेवटचा चेंडू असं वाटलं टॉस जिंकून काय घेतला होता? बॅटिंग घेतलाय त्याने. बॅटिंग घेतला चुकीचं केला. पिच ते आहे. हो आता शेवटचा चेंडू आहे परंतु आता. त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे त्याच्यानुसार पण तर निर्णय चांगला आहे. बरोबर आहे. निर्णय चांगला आहे. पण आता ह्यांचे- लवकरात लवकर ओपनर्सला बाद करावं लागते खास करून वारी. आता शेवटचा बॉल वाटला वाईड आहे आपण. आणि बॉल दिलेला आहे अंपायरने. तुझी माय तर तुला तर रोजच वाईट वाटते. दगडावून गेल्यावर वाईड आहे बघा. पक मुन्या घालीन नवड्या. अंपायरने दिलेला वाईड. आणि हर्षी बंडे नाराज. सर आलीच नाहीत अजून. वाव प्युअर ड्रामा. संपली काही नाही. हर्ष बंडेचा नाराज. आणि शेवटचा बॉल वाईड दिला नाही. इनिंग संपली. इनिंग संपली. थँक्यू सो मच. आणि मास्टर आले नाहीत म्हणून या पवार हिटर्सला काय होईल त्याचं. आणि मास्टरचा फोन आलेला आहे शांत बसा. आणि मास्टरचा फोन आलेला आहे. किती टू विन ए प्रतीक विन किती. हा सर कधी ना अहो तुम्ही किती कुठे to win? आला हो? मी इनिंग संपली की पण आता. चक्का होता का नव्हता. अरे लय जोर डेंजर शॉट होतं. शॉट लय डेंजर होतं. येणार आहो का नाही? साई तुम्हाला एक बी बाउंड्री लागली नाही सीझनला. काय म्हणणं आहे तुमचं. संपलं सीझन पण बाउंड्रीच नाही तुम्हाला. मनात जिंकलं का ना. संघाला यांच्या थोडं मार्गदर्शन करून येतो कसं जिंकायचं. दोन्ही पण संघाला जरा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल मी. अभि मार्गदर्शन घ्या. 2 मिनिट थांबा ना. तिथे घेरायचं ना. ते घेरायचं काय बॉल दे रे. कसला बॉल. नवीन बॉल. दुसरा नवीन. जुना रे. जुन्या आमला तर नवीनच म्हणलं. तुम्ही छक्क्यासाठी खूप मदत केली. म्हणजे तुमची टीम बी नव्हती. म्हणजे काय त्याच्या मागचं काय एवढा आवाज दिला तुम्ही. कार्ड होतात. हा स्टार्टिंगला सगळ्यांनी अवश्य भेट द्या. अवश्य भेट द्या. सर्वांनी भेट द्या. लातूर मध्ये कुठे आहे पत्ता सांगा रे. कुठं आहे तुझी अरे नको रे मायला घाण. कॅम्बल केलेले आहेत का काय. कारण ओपनिंग बूट जोडी त्यांनी बदललेले आहेत. काय म्हणणं आहे पांडुरंग भाई. सही निर्णय का गलत. मॅचच्या नंतर कळेल की. वाव आपण सेवेज रिप्लाय देऊन कॅप्टनने एंड केलेला आहे. मॅचच्या नंतर सर्वांना आता वाट पाहता. इथून मी किट करून आता क्लिप टाकलं. काय कर ही क्लिप. मग का मी तर ते करणार. मला तेच तर करायला येते. तेच तर काम आहे माझं. आणि कमेंट डबल एकदा. कॉमेंट्री आलं. कॉमेंट्री मॅन येईल. सर थांबू कॉमेंट्री इकडे. तू अनिकेत महागात पडायचं सामान कॅच बी. कॅच पकडायची सरला थांबू दे उगाच. बॉलिंगचे ना. सरांचं आगमन जे आम्ही सर म्हणत सगळ्यांनी टाळ्या होतो. वाजवा. माया वाजवता येत नाही. मोबाईल खाली पडेल. पण सरांसाठी अपेक्षा. सर आता मॅच काढून द्या. रिअल आहे का. रिअल बॉल. मला ट्रायल खेळता वाटला रे का. एक दो बोल्ड. आणि काय वाटलं सर असल्याचे पकडले असते ना. डिसअपॉइंटेड कॅप्टन. आणि आरोप मायला फिल्डिंग करणार तर करणार अजून आरोप कॅच सोडला म्हणून. नाही वरून होता बे. विनीत कट लागलेला होता पहिला बॉल. एक जीवनदान म्हणू शकतो. आणि विनीतचा अलग स्टान्स. ओ बॉलिंग. वाव व्हॉट अ डिलिव्हरी. वाव. बस बस बघ
खाली एक वर एक राहिला असं विनीत प्रेशर घेत आहेत का? तुला तुझं बोलायचं काम नाही मूर्खा. तू बोलायचं नाही, इथं बसवलं ना, तुला बोलायचं नाही यार. वरत बोल ना, वरत काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही 6 साठी लय भांडला त्याला, तिथं आम्ही लय कॅप्चर केले तुम्हाला. आता सरका, आता सरका सरका, साईडून सरका, पटकन सरका. ओ वाईड. पहिला रन आलेला आहे बोर्ड वर. ए भाऊ ए विकेट कीपर ए दुर्दैव आहे प्रतीक, हा अंपायरिंगला थांबलाय. थ्रो आहे भाऊ, थ्रो आहे. रुडी पॉवर. सकाळ सकाळ वरत काल आपली मॅच होती, म्हणजे परवा दिवशी मॅच होती, तुम्ही आला नाहीत म्हणजे आणि आता गरज बी नाही म्हणजे तरी आलात तुम्ही. मी 4 दिवस झाले ओ कॅच सोडलेली आहे, कॅच सुटलेली आहे इथं. 1 मिस चान्स. पिल्ल्याला जर कॅच सोडली तर वरचा जाऊ खाली येत असेल. एक जीवनदान विनीतला. 2 म्हणू शकता. कसलं जीवनदान होतच. पंडित पहिला बॉल 6 मार. दुसऱ्यांदा ओपनिंग आणि वरदचं टेन्शन आहे, वरद म्हणत आहे पहिला बॉलला 6 मार. आता पंडितवर आहे, पंडित काय करेल? काय रे पंडित, हे बघ ठेका. ओ ए गप्पे खाली बॅट घासले. खाली बॅट घासल्या मूर्खांनो. चल चल वापस अरे काय यार काय चिडी आहे. आणि की तू त्याला कोण नको नव्हते प्रत्येकाला. सोमेश कसं भारी म्हणतोय. चल चल. आणि अखेरचा चेंडू यावरचा काय चिडी. चेंडू आहे शेवटचा. शेवटचा बॅट्समन आहे चेंडू, तगडा. पंडित. काहीतरी होईल. विकेट 6, 1 रन आणि 6 बॉल फक्त हवेत, फक्त आणि फक्त. कृष्णा सर, कृष्णा सर, पंडितचा बिग विकेट. बिग म्हणजे बिग विकेट, गेम चेंजर विकेट. सुदेश मिस यू यार, कारण सुदेश असला असता तर पहिल्याच बॉलला कॅच सोडला असता. साई प्रेशर 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 प्रेशर. पंडित गेलास तू प्रेशर मध्ये. पंडित थँक्यू सो मच. म्हणजे इनिंग रे ही, म्हणजे तुमची पारी संपला, तुला बी थँक्यू म्हणलं ना, म्हणून थँक्यू सो मच. समोर मारला असतं. म्हणजे अखेरचा चेंडू नव्हता, अजून एक चेंडू बाकी आहे. सॉरी. हे आहे अखेरचा चेंडू. आणि कॅप्टन. हो, प्ले अँड मिस. वाव. पहिल्या ओव्हरला फक्त आणि फक्त 1 रनच्या धावावर 40चं टार्गेट चेस करला आहेत. अनिकेत तुझी खूप गरज आहे त्या कमेंट्रीला. खूप गरज आहे, पण आता राजवर आहे आता डिपेंड ते. सेन्सिटिव्ह वर्ड प्लीज, सेन्सिटिव्ह वर्ड. हर्ष भंडे बाबा. आणि सर्वस्व देताना फिल्डिंगच्या द्वारे त्यांच्या म्हणजे अपोनेंट टीमसाठी. फिल्डिंग लावून कॅच पकडले, उत्तम प्रकारचे कॅच पकडलेले आहेत त्यांनी. केले कॅच पकड सोडली असते तर आत्ताचे. मोठा विकेट घेतला, म्हणजे बिग हिटरच काढला त्यांनी. हेच करत होता. वाव. बंडे खलासच केला असता. बोल्ड आणि बोल्ड. विनीत प्रेशर. पांडुरंग भैया युवर गरज. तू कोण आहेस? एक मिनिट तू कोण आहेस? एक मिनिट थांब, तू सगळे सोडा रे. अरे तू कोण होतास ती सांग. ही का उठलं होतं ते सांगा. अरे ही कोण होता? सॉरी मित्रा, पण तू कोण होतास? बॅटिंगला जात होतास. बरं सॉरी. प्रेशर. विनीत अत्यंत जवळ, टीमला गरज होती. विनीत 0वर गेलेले आहेत. सुदेश लाईव्ह हाय. आता सुदेश म्हणला होता ह्याला बॅट धरायला मी शिकवलोय, मग आता ते खरं फायनलला. आता सॉरी सुदेश, लव यू यार. पांडुरंग भैया प्रेशर, ऑन द प्रेशर. ड्रेसिंग रूम मध्ये पूर्णपणे शांतता. बंडेच्या पहिल्याच बॉलवर वाईडला विकेट. वाईड म्हणून सोडला होता, पण तो पडला डायरेक्ट दांडी गोल बॉल. आणि बंडेचा दुसरा चेंडू. बाप रे बाप, सगळ्यात मोठा विकेट. पूर्ण डिसअपॉइंटमेंट. कॅप्टन एकटा धरून. आणि हा खंडू भैया, एक पाय नाही त्याला. सॉरी गलत अँगल दाखव. धाराला एकटं मैदानात सोडून 3 गडी बाद. 0-0 आणि 1 रनावर असा स्कोर आहे या तिघांचा. आणि 2 रन भेटलेले आहेत. आणि अनिकेत दावा करत आहे माझे आहेत पैसे, टॉसचे म्हणत आहेत. सॉरी, नसतं अनिकेत 2 रुपये गायब करायचे इथं दिसत होते. गपरे, इथं माहोल गरम झाले. खंडू भैया
पूर्ण प्रेशर मॅच. खंडूभ्याचं उत्तम प्रकारे क्लास डिफेन्स. आज इंडियासारखी सिच्युएशन होईल वाटलेलं. विन 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 अँड लॉस. सॉरी पण आमचं काम आहे. वाव वॉटर डिलिव्हरी. नेक्स्ट बॅट्समन यांच्याकडे साई आहे. त्यांच्यानंतर बॅटिंग नाही, फक्त 6 बॅट्समॅन खेळत आहेत. मग पूर्ण जबाबदारी येते कॅप्टन आणि खंडूभ्यावर, कारण साई तर बॉलर आहे. साईला इनिंग बिल्ड करता येईल, पण तुम्ही तर म्हणता साईला 30-40 रन काढा, हे चुकीचं आहे. वाव प्ले अँड मिस. 1 बाउन्स दिलेला आहे, पण वाईट दिला नाही या बॉलला. ओके थँक्यू. बरं तुम्ही म्हणजे या डिसिजन तुमच्या, तुम्ही शांत का बरं आता एवढे? खूप तणावाचं वातावरण, कारण वॉरियर्स 6 मॅचेस जिंकलेले आहेत आणि हे काय होत आहे कुणालाच माहिती नाही. बंडेची वाव, हा चुकीचा बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीवर फक्त 1 रन स्कोर. 40च्या धावाचे पाठलाग करत आहेत हे. हा मॅच फसलेली आहे. आता कॅप्टनवर पूर्ण जबाबदारी. कॅप्टनचा साथ दिला साई आणि खंडूभ्या पण आहेत. सध्या तर आपण रेशो बघतो 80% आहे पवारचं. टी पॉवर हिटर जिंकतील आणि 20% हे कॅप्टन. ओव्हर टू यू कॅप्टन. दोन बोल्ड सलग ज्यांची अपेक्षा नव्हती, म्हणजे 3 बोल्ड झालेले आहेत. ओ वाव सॉरी. या ओव्हरला मुठ्ठी करायची बघतील, कारण पवारची ओव्हर आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. 2 रन, 1 वाईडचा आणि 2 रन 3 विकेट. आणि मोठा शॉट आणि मध्ये गेला तर आउट आहे. मध्ये गेला तर आउट आहे. चौक आहे ना, तिथंच बाउंड्री चेक केली जाईल. अंपायर काय म्हणतो? बघा चेक करा ना बॉन्ड. ए बाउंड्री आहे का नाही अंपायर? बाउंड्री आहे का नाही? 1च रन दिलेला आहे. एवढं चांगलं तसं नाही ते शॉट. बाउंड्रीला पुढे पडायला पाहिजे. हा तिथे लागून जर आता कॅच घेतली आउट होतो का? नाही आउट नव्हतं. कसं कॅच पागल आहे ते. पण मध्ये तर पडला असता बॉल तर आउट होता बघा. हा मध्ये पडल्यावर आउट आहे. ट्रॉफी आहे का? कुठं ट्रॉफी? आता ट्रॉफी. वाव शॉट उत्तम प्रकारे. सर आहे तिथे फिल्डिंगला. सर आहे, त्यांनी कसलं सेवेज घेतलं. सर सेवेज सर पूर्ण गेमला होल्ड करला. आम्ही इथं ट्रॉफी दिली तर एकाला फक्त 50 आणि 20 रुपये भेटतील, म्हणून आम्ही ट्रॉफीचा बंदोबस्त करू शकत नाही. मग इन्व्हेस्टमेंट पेक्षा प्रॉफिट नाही. 1000 देणं होत नाही. बॉल चांगला बॉल. पिल्ल्या तू बॉल दिलास तू 12चा. पवारच्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 रन निघालेले आहेत. आणि एक तर आउट पण होता वाचलं. लक म्हणू शकता कॅप्टनचा. काय होत आहे काहीच कळत नाही वॉरियर्सवाल्यांना, कारण 3 विकेट फक्त 1 रन. वॉरियर्स वाव, हा बोल्ड होता वाचला. हा बोल्ड होता वाचला. नाही वाटणं आली पण आहे ते. विनीतला का आलं नाही. हा तेच विनीतला का आलंच नाही. त्याला वाटलं वाईड म्हणून सोडून दिलं, जसं दरवेळेस आहे. बॉल कसा वळाला त्यालाही पत्ता लागला. थोडं काय लागला रे. ती पहिला बॉलला का मारा जरा सेटल जरा थोडंसं व्हायला पाहिजे होतं. लय अवघड आहे. चप्पल घाल घुसल तिसरीकडच. पवार वर्सेस शिवम. शॉट तर कडक आहे. 2 नाही भेटणार, फक्त आणि फक्त एकच भेटणार. टीमला पूर्णपणे कंट्रोल केलेले आहे त्यांनी. रन पूर्णपणे. बाउंड्री 1 पण नाही, अजून सुद्धा 1 सुद्धा बाउंड्री नाही. नाही तुमची गरज आहे आम्हाला. नाही लय सिरियस आहे इथलं सगळं वातावरण. फक्त मीच बोललो. नाही तू काय ही नाही. अंपायर नाही ती काय. ती अंपायर नाही. अंपायर तर होते असं मला वाटलं होतं. सीन झालाच ती. प्रतीकचा निर्णय गृहीत धरणार नाही. शॉट उत्तम प्रकारे शॉट. आणि पोरगी मध्ये आलेली आहे, पण पुरीला काही संबंध नाही.
तुला काय म्हणलो कशा आहेत होती माझ्या शांत ए सॉरी या वरच सॉरी वरचसाठी सॉरी वरच कोण लागते तुझी पेपरला माझ्या पुढे बसली होती ती. बरं कोण लागते तुझी आधी समजून घ्या. मन तिला ऐक ना तिला स्कूटी शिकायची म्हणून तू का शिकून आला सोबत मम्मी जाऊन आहे ना तिची मम्मी कसलं मारल मला पप्पाला बघ. अरे सांग ना मी फ्री मध्ये शिकवतो म्हणून तिनं कुठं पैसे गेले नाही रे म्हणजे तुला बंडे घेऊन येतात चौथीवर माझ्या म्हणण्यानुसार 5 का 6 रन आहेत हो 5 का अथर्व काय वाटलं तुम्ही गेल्या घरी सबस्क्राईब केलात आणि खाली पुढं माती वाचते तुमचा बोलण्याचा हक्क आहे आता आणि बॉल संग माती आली काय नजर लागली बघा टीमला. मस्त आहे. वाव डिफेन्स नाही डिफेन्स भारी खेळतो 6 बी मारू शकतो ना प्रॉपर मारतो 6 बी पूर्ण हे मारले होते आम्ही टेस्ट खेळत होतो सगळे थंड पडले होते स्टोरी सांगला म्हणून आले अचानक मध्ये सगळ्यात फेकी बॉलरला मारले दगड फेकी म्हणून मग चांगलं खेळत होतं टिकले तरी चांगलं खेळत नाही हो ती बी चांगला आहे तुमचा काय बी नाही चौका बस 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 सर पोहे जास्त होय लावा की आता. जाणार झालीत बाउंड्रीच्या बाहेर मायला शॉट आलाच नाही अजून. उकरले स्लो टाकायले बरं स्लो टाक 4थी चालू आहे अगं जात नाही घर रांड जातोय ना चिन्ह नाटकच करायला जाती चांगली गाडी ओ बापरे हिट विकेट येऊ शकते ही लक ज्या दिवशी तुमचं लक चांगलं नाही त्या दिवशी एज लागून विराट कोहली बी होऊ शकते माहितीये का त्याचं दोन लक चांगली अरे नाही मॅच संपली नाही तो पण संपली नाही अजून अरे कसं संपली जाती आहे म्हणावं तिला बाबा गाडी सांगा. हो की वरदला वेगळंच टेन्शन आहे नाही वरदला काय टेन्शन आहे वरदला टेन्शन आहे का ती गाडी जाणं आल्या काही जाणं झाली ना जाती तिला न्यायची नाही नाही सोडून दे बघा. वाईड जात होता हे थोडा मागा असतो अबे नाही हा वाईट होता बॉल वाईट जात होता जाती आहे बरं का हो बाबा. नाही वरद त्यानं थोडं पुढे असलं तर कॅच बॉल बी थोडासा पलीकडे गेला असता. 1-2 ते पण आहे. त्यानं कॅच सोडत नाही चांगला फिल्डर लावले त्याने लय चांगला फिल्डर लावले काहीच नाही, काहीच नाही. थांब, जाते काय विषय नाही. भंड्या थांब रे. माग हो बॉल बघून चांगला बॉल थोडा. पांडुरंग भैयाचा प्रेशर राहतो आता मोठं टार्गेट बी चेस करायचे विकेट बी सांभाळायचे मग काय म्हणजे इनिंग बिल्ड करायची का जोरात म्हणजे नाही इनी बिल्ड करावा 1-2 आणि नंतर शेवट काय कॅप्टन असलं उतरली तिनं. सॉरी हो का इकडे जर असं मोठं वातावरण चाललं वरदला टेन्शन आहे पण आपण मॅचवर फोकस सोमेशनं चप्पल काढलेली आहे साईला टेन्शन आले मग साई उभा टाकलेला आहे साईच्या मनात काय चाहत असेल सर्व दर्शकांना सांगू शकतो 11 रन 4 विकेट नाही सॉरी 3 विकेट आणि 4 ओव्हर झालेले आहेत पण त्या पोलिसांवर माझं इम्प्रेशन लय घाण पडलं बरं का त्या दिवशी तिनं गाडीवर चलत होती आणि सायकलवर जात होतो वाव वरद आता ते दिवस कधी बघल तिनं चलत चाले आणि तू गाडी घेऊन चालास वरद कार घेऊन जाणार आणि तिनं चलत येणार हे आलाय आता ही खरंच जमाना बरं. आणि चांगला फिल्डर यूज करलाय पहिलाच बॉल एकदम भारी शाळा खेळल्यात रायडर आपलं पॉवर हिटर्सनी विश्वास ठेवलं स्वतःच काय होतं 24 बॉल 29 होत कधी पण होतात कोणत्या बी दिवशी होतात काय असं हे सॉरी तिथे चालू आहे ना तिथे थांबलाय टोपी कुणाकडे आहे? अरे बाबा कठीण अनिकेत वर्सेस स्पिन ओ बापरे पूर्ण ब्लॉक हॉल मध्ये काय नाही खंडू बॅ एक इनिंग थांबली खंडोब्याने एकीकडची हे थांबवले शॉट साईला वर पाठवू शकलो असतोच खंडोब्याच्या काय वाटलं माझ्या बेड खाली 200 कारण साई चांगलं खेळलेला आहे बॉल आहे नाही आउट चंडू बॅट खाली आहे, मारायची. हा पण वाईड असं वाटला इकडून पण वाईट नाही म्हणले अंपायरने वाव तिसरा चेंडू वाईट ए, यार, काय रे उगा अनिकेत कसं म्हणालास? ए, अनिकेत लायकी तू बाहेर गेलास म्हणजे दुसऱ्याला काढतोस का बस बॅटीला लागले मग त्यांच्या ए खंडूबाई बॅटीला लागले मग आणि ते जरा थांबून
चौथा चेंडू वाईड आता आता कोण थांबू शकत अरे बस की त्यांना येऊन घ्या म्हणा की ओके चल मिडल स्टंप आणि बंडीची एक ओव्हर आहे बंडीचे 2 झाले का कॅप्टन माझा मोबाईल कॅप्टन हो का घ्या विठ्ठल अजून एक ओव्हर ह्याला देऊ लागते कुणाला अबे त्याने एकटं का बसलाय त्याला डिस्कशन मध्ये जायचं त्याला इकडे बोलवा साईला ए साई ये इकडं सावलीत बसले सर नाही एक ओव्हर तर द्यावं लागते एक कृष्णा सर ऑप्शन आहे त्यांनी कृष्णा सरचा राज पिल्ल्याला देणार नाहीत कारण पिल्ल्या वाईट जास्त टाकल राजा गेले ना आता कॅप्टन फक्त 1 रन भेटू शकेल या ओव्हरला हो 1 रन सर्वात चांगली गोष्ट इथं झालेली की पार्टनरशिप बेग बनलेली आहे हो एक थेंबे का असणार बाउंड्री एक सुद्धा नाही अजून इनिंगला आलेली थेंबच पडायले तेवढं सातानात झाले थेंबच पडायले अरे तर गुच्छाच इकडे गेले मायची गुच्ची 2-3 तेव्हा गांड लागली नाही Shot. दोन घ्या एकच आपला रन ए सोम्या ए चुतिया इकडे बंद करा व्हिडिओ हा हो का बंडीची 1 ओव्हर राहिली ना आली राय बंडी ती 1 ओव्हर घेऊन टाकायला वाटतं दुसरी वाव बॉल घे हो वाचलं एक जीवनदान सुमेश भैया त्याने तर स्लिप नाही झाले तर खंडू भैयाचा आता विकेट होता अनिकेत स्टंप व्यवस्थित कर आयला अजून मी मॅच आहे फक्त बघा त्यांना म्हणणार झाले काय त्यांना करून दाखवणार लय शांत प्रकारे खेळला रे त्यांना पूर्णपणे फक्त पॉवर हिटरचाच धिंगाणा आहे सध्या तरी एक बी बाउंड्री नाही आणि पूर्णपणे त्यांनी गेमला पकडलेत त्यांनी पूर्णपणे शॉट वर बी चालले तरी पण फक्त आणि फक्त 1 रनासाठी असली भारी करायला का नाही वाव बॉल इन बॉल बंडीचा लय दिवस झाले वाईड बंडे सेमीफायनलच्या अगोदर खूप वाईड आणि हे त्यांनी टाकत होता पण सेमीफायनल पासून जी फॉर्म भरले आहे त्यांनी लास्टच्या 3 मॅच मध्ये उत्तम प्रकारची बॅटिंग सुद्धा आणि बॉलिंग सुद्धा ह्यालाच म्हणते 27 कोटीचा प्लेअर 27 करोड पूर्ण वसूल करला आहेत सेटिंग लावल्यावर त्या ऑप्शन मध्ये माहिती सगळे ओकेचे प्लेअर बस विकेट घेतला महागात त्यांना भारी वाटावं म्हणून फक्त आणि फक्त शॉट जोरात बी लागलं तरी पण फक्त 1च रन येऊ लागला त्या बॉलला कॅप्टन या ओव्हरला 100% ट्राय करतील मोठा शॉट मारायचा आणि ट्राय करतीलच कारण बंडीची पण ओव्हर आहे आणि आता नाही तर कधी कारण पुन्हा आता 2च ओव्हर राहिलेले असतील पूर्ण ट्राय करतील हा लो स्कोर ड्रामा वाव वाटलं कितीही करा पण किती पण चांगला शॉट मारला तरी पण 1च रन भेटलेला आहे हे काय अनिकेत आहे बॅक केला वाव खंडू भैयाने इनिंग संभाळल्या पण आता मारायची वेळ आलेली आहे आता मारावं तर लागणारच आहे पण किती पण शॉट चांगला मारला तरी पण 1च रन भेटला त्या शॉटला एखादा बघा म्हणाला आम्ही तर 3 विकेट ज्यांच्यावर उमेद होती ज्यांच्यावर अपेक्षा होत्या ते 3 जण बी बाद होऊन ड्रेसिंग रूम मध्ये माझ्या बाजूला आहेत खंडू भैया शॉट पण तिथे 1च रन सोडावर काहीतरी हो सर कसे सोडतील सरांना आधीच तर बॅटिंग दिली नाही त्यांनी मला वाटलं गेला बंड्या 12 बॉल 21 काढायचे तिथे टोपी घे रे. 13 बॉल 21 नाही ओव्हर आहे का एक बॉल एक 6 आहे ट्राय करू 13 बॉल 22 करले भैया ट्राय कर विठ्ठलची ओव्हर आहे पुढली गॅप मध्ये मार आणि शेवटची तर टाकली विठ्ठल त्यानंतर पुन्हा करले भैया आउट जरी झाले फक्त 1-2 मोठ्या हिट आणि मॅच इकडं आणि शेवटचा चेंडू बॉल आहे फर्स्ट माउंस वाईड दिलाय वाव अंपायरिंगला 1 बाउन्स द्यायचा होता पण त्यांनी दिलेत वाईड वाईट नाही बरं का पण मी सांगायला हो मला पण वाटलं अंपायर लास्ट हो ते आता कोण बदलू शकत नाही व्हिडिओ दाखवून बी ते दिला आता अंपायर करले भैया जाते अजून एक बॉल भेटलेला आहे गाडीत पाय गेला बेकार तुझं एक वेळ बॉल माती उडाली आणि बॅटला लागली आणि ती मग आवाज तसंच येते ना मग शेवटचा चेंडू
कॉमन. त्याला नाही दिसत. अरे एकच रन. दोन आहेत, दोन नाईस आहेत. वन, नाईस भारी वन. रे, भारी. बस 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 22 रन 22. पिल्ल्याला कॅच होती. आणि आताची कॅच नव्हती का? कॅच होती, 100% कॅच होती. त्याला दिसत नाही रे बॉल बाउंड्री धरली होती. असं आहे का? बॉल जवळ दिसत नाही. पिल्ल्या बरं आहे पिल्ल्या. 12 बॉल 18 भारी केलेली आहे त्यांनी बॅटिंग म्हणून. विकेट नाही दिली. 3-6 मॅच आहे फक्त, असं विचार केला तर. सिक्स मारलं. ह्याच्या ओव्हरला खंडू बाय त्याला ही द्या, स्ट्राईक द्या. 80 शिवाय टार्गेटच नव्हतं परेशान झालं. 30 चेस व्हायचं 6 ओव्हर मध्ये. कमी रन बनलेले आहेत कसं 39, काय मग पण कमी एवढं होईल रे होय? यावेळेस कसं काय एवढं कमी बनाय? प्रेशर हो प्रेशर. पिच तसला आहे अजून. बॉलिंग व्यवस्था करायची. तेव्हा बाउन्स भेटत होता, आता बाउन्सच नाही. स्पीड व्हायला बॉल तसा. टप्पा पण फास्ट आहे. विकेट बी तसे पडालेत बी विकेट लयच. नाही बरोबर आहे. 90, 80, 60च्या तर खाली एक बी मॅच नव्हती. कसं कमी होईल आता? लईच कमी झाले. 13वर 11वर ऑलआउट झाले. विठ्ठल मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. 1 रन फक्त. इथे एक हाय बॅट. आता पाहिजे 11 बॉल 17 रन. 11 मध्ये 17. फक्त एक मोठी हिट आणि मॅच इकडं. रन बॉलला मॅच येईल. 2 हिट बसवर ह्याला. ओव्हरला जर बाउंड्री एक जण नाही तर मॅच गेली. काय साहजिकाचं काय फायदा. शेवटच्या बॉल पर्यंत आमची आशा आहे. अशा सोडणार नाही. अशा तर कोणच सोडलं नाही, कारण शेवटची ओव्हर त्यांनी कुणाला देतील ते अवघड आहे. शेवटची ओव्हर कोण टाकणार? कारण पवारच्या ओव्हर संपले त्यांच्या ओव्हर. पवारच्या वर संपला. संपले ओव्हर सगळे. आणि फक्त आणि माग असला तर एक माग आहे का अनिकेत? अनिकेत माग. महाग आहे मला दिसायला. ए माय कॉमन उचलताना बघ म्हणा. माग आहे का म्हणलं ह्याच्या नसता एक बी रन नाही. ए थांब उचलताना बघ. अरे नाही रे. एक रन आहे रे भाऊ. हाय काय कर. ओके 10 बॉल 16. मेडनकर म्हणलाय ते इम्पॉसिबल आहे सध्या तर. हा तेच पर्याय आहे. कृष्णा सर वाईट टाकते. तुम्हाला चांगलं एक ऑप्शन आहे स्लोअर वन. 10 बॉल 16. नाही रे. आणि हर्ष मंडे. नाही घेत नाही. ओ कॅप्टनचा विकेट. साई जीवर आलेलं आहे सगळं आणि सगळं साई जीव आणि खंडूभया. कॅप्टन टीमला अर्धवट सोडून मैदानाच्या बाहेर. कॅप्टनचा विकेट म्हणजे पूर्ण अजून अर्धी मॅच तिकडे पलटलेली आहे. खाली बसायचं ना. नाही अजून मॅच तो पण संपली मॅच नाही. गेली रे. अनिकेतचा असेल. अरे भाई ही कुठला टीम हा कुठल्या टीम मध्ये खेळतोय? 6 मॅच जिंकून 6 मॅच जिंकणं ही काय ही नाही. टीमला वाऱ्यावर सोडून कॅप्टन बाद. साई प्ले अँड मिस. टीमला सोडून टाकल्या. आता वरत काही कामं नस, पण टीमला अर्धवट. कॅप्टन आहे उत्तम प्रकारची पारी, पण काय करावं ले डेंजर पारी. मस्त पण जेव्हा मोठा शॉट तो बंडी वारे आणि रन. एक रन घेतलेला आहे आणि चुकीचं केलेलं, कारण साई येणार आहे का स्ट्राईकवर. अजून एक लास्ट बॉल. खंडूबाईला मोठा शॉट मारावाच लागेल या बॉलला. नसता मॅच ले अवघड होईल मॅच जिंकणं. शेवटची ओव्हर प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. कुणाला देऊ? राज अजून आला नाही मैदानावर. राज प्लॅनिंगच्या नुसार ते पाठवले तिथं बोलून त्याला पाठवले घरी आणि ही थांबतो. पण अनिकेतचा काही यूज झाला नाही तसं म्हणलं तर. काय एवढं भारी अनिकेतनं आयडिया दिली ती. आयडिया दिली, पण अनिकेतनं काय केलं गेम मध्ये असं म्हणजे प्रश्नचिन्ह. वाईड. ए घे घे घे. कसला आउट नको. आउट नाही बॉल बॅट सोडले ती बॅट सोडले हातात. वाईड बॉल 1 रन. अरे कशाचा विकेट? आणि की तुला हरवायचं का त्यांना? अनिकेतला प्लॅनिंग दिसला रे आता हरवायचं. अनिकेत लास्ट ओव्हर कोण आहे? पिल्ल्या आहे. पिल्ल्याच आहे. पिल्ल्याला देऊ शकत नाही त्यांनी. कृष्णा सरांना देतील 90%. कारण ते पिल्ल्याला देते. आणि वर चेंडू फक्त आणि फक्त वर चेंडू. अनिकेत खाली बॉलच्या फक्त आणि फक्त खंडूभयावर आहे. आज मॅच काढायची का नाही? अरे राजची एंट्री. अनिकेत तुला खाली बसावं लागेल. बस झाली सपोर्टिंग. 6 बॉल मध्ये किती पाहिजे? 13. ओके 6 बॉल 13 रन. राज आला आणि गेला. वाव. सहा बॉल 13. सरांना बॉलिंग दिली नाही, त्याने वाईट कमी केली. खंडूभया शेवटची तुम्ही.
लास्टच्या ओव्हरला आले. इकडे दाखवा कॅमेरा, आमच्याकडे दाखवा. मला सांगतो पूर्णपणे चिटिंग आहे त्यांची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही सांगा मला लास्टच्या ओव्हरला कसं- लास्टच्या बॉलला कसं काय आला? आरोप आहे पूर्णपणे राजवर. लास्टच्या ओव्हरला राजला मी सांगेल व्हिडिओला कमेंट कर म्हणून. केलेली आहे. अनिकेतनं सगळी सेटिंग लावली आहे त्यांची. आणि तिकडून काही करत आहे तिकडे जाऊन अनिकेत प्लॅनिंग करायला लाव का? प्लॅनिंग कुणाला बॉलिंग द्यायची? अनिकेतनं समजलं नाही आम्हाला. अनिकेतनं स्वतः फिल्डिंगला आहे पण बाईस डिसिजन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आणि सॉरी युअर गॅरंटेड काय ऑफ करत आहे सगळं चॅम्पियनशिप हो. अनिकेतची टीम नाही, अनिकेत बाहेर गेलाय, पण अनिकेत हे का करत आहे? नॉट आउट कप. होय सुमित, हा, का करत आहे अनिकेत? हे चुकीचं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे आम्ही आता जे सपोर्ट त्यांना एक दिल, कारण त्यांना राग आलेला आहे वाटतं. ज्यांनी हो तुम्ही कमेंट मध्ये सगळ्यांनी त्याला हे करा. आम्ही शिव्या घाला. हरवलं, त्याला तिचा राग आहे, हो. असं दिसून येत हे आहे. तर पहिलं टाका. हो आम्ही त्याला बाहेर काढलं अनिकेतच्या टीमला, हा, त्यामुळे हा राग दिसून येत आहे. 6 बॉल 13 रन कधी बी होऊ शकतात चांगलं तर खेळला तरी. ह्याच्यावर आहे आता सगळं. खंडोबाच्या ह्याच्यावर क्लिप टाका बरं का राजाला बोललेली. 100% राजपर्यंत पोहोचल तुमची क्लिप. राजभर नाही पोहोचायची, युट्यूबवर आल्या घरी दाखवायची. तुमच्या शेवटची ओव्हरसाठी तुमची कॉमेंट्री पाहिजे आम्हाला. सूत्र लावून आलेत असं अनिकेत म्हणत आहे. काय बी नाही तुला बाहेर काढलं तर चिडलास आता बस. अरे त्याने खेळलेत ना चांगलं तरी, तुम्ही याला काय कामांना. अभि त्यांना शिकवलं गेल्या वर्षीचे रनर्स मी सांगतो तुम्हाला 6 बॉलमध्ये काय झालं. पहिल्या 6 बॉलमध्ये खरंच भंडे लवली बॉलिंग. 6 बॉलमध्ये पंडितला जाऊन हिटिंग करायची होती. कशाला पाठवला रे? पंडितने प्रेशर घेऊन विकेट पाडला. पुन्हा गरज होती विनीतला शेवटपर्यंत खेळून टीमला जिंकवायचं. पण नॉट आउट कप चॅम्पियनशिप विनर इज पॉवर हिटर्स. वॉरियर्सने त्यांचा कप जिंकू शकले नाहीत. 6 मॅचच्या नंतर वॉरियर्स हरलेले आहेत आणि पॉवर हिटर्स आर द न्यू चॅम्पियन्स ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच. नवीन कप्तान, नवीन टीम, वन टीम. यस. आणि नाराज चेहरे. ओ बल्लेबाज, ओ कप्तान आज कामाला नाही आला, टीमला जिंकू शकला नाही. आता इथं अनेकच आरोप आहेत पण काय करू शकत नाही. आणि उदास चेहरे वरद कोणत्या टीम मधून होता अजून पत्ता लागला नाही. आणि आरामात तुम्ही नवीन विन. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंगो कृष्णा सर कॉंगो. वरद तुम्ही फिल्डिंगला नाही तास तरी पण तुम्हाला थँक्यू. तुमची टीम उत्तम प्रकारे जिंकलेली आहे. कुठं हारलात काय झालात पण माहिती नाही, पण नवीन चॅम्पियन्स सोबत एक सेल्फी.